आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। ट्रम्प यांच्याकडून भारताला साथ घालण्यात आली, मोदींकडूनही दाद देण्यात आली। भारत आणि अमेरिकेमध्ये घनिष्ठ मैत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, तर भारत आणि अमेरिका स्वाभाविक भागीदार आहे असंही मोदींनी म्हटलं। ट्रम्प यांच्याशी चर्चेस मीही उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया मोदींची आहे, तर दोन्ही देश उज्ज्वल भविष्यासाठी काम करतील असंही मोदींनी म्हटलं। व्यापारातील अडथळे दूर करण्याबाबत ट्रम्प सकारात्मक आहेत। सोशल मीडिया पोस्ट करत भारताला त्यांनी साथ घातली होती। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। शिवाजी, खरं तर अमेरिकेने लादलेला टॅरिफ या सगळ्यामुळे भारताच्या व्यापारावर, भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावर परिणाम होतोय असं चित्र होतं। आता पुन्हा एकदा हे जे परिणाम होत आहेत ते कमी होतील असं दिसतंय। परिणाम कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण चर्चेने मार्ग काढता येतो हे सातत्यानं पाहायला मिळालं होतं। आणि ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प भारतावरती टीका करतात त्यावरती भारताकडनं थेट असं उत्तर दिलं जात नव्हतं किंवा भारताचे नेते या संदर्भामध्ये थेट भाष्य करत नव्हते। मात्र भारताने आपली गरिमा कायम ठेवली होती। याचा सगळ्याचा संदर्भ घेतला तर भारताने सातत्याने अमेरिकेशी असलेले संबंध हे जाणून भारत आणि अमेरिका ही मैत्री किती महत्वाची आहे आशिया खंडाच्या दृष्टिकोनातून हे अमेरिकाच चांगल्या पद्धतीने जाणते। आणि त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आता भारतासोबत जुळून घेण्यासाठी ज्या पद्धतीने थेट अमेरिकेतून दबाव येत आहे, त्यानंतर स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी या अगोदर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत हे स्वतः सांगितलं होतं। आता सुद्धा त्यांनी म्हटलंय की मला जाहीर करताना आनंद होतोय की भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील व्यापारी अडथळे सुरू असताना ते दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे। आणि मी येत्या काही आठवड्यात माझे चांगले मित्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला, यांच्या सोशल मीडिया पोस्टला एक प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आणि त्यांनी म्हटलेलं आहे भारत आणि अमेरिका स्वाभाविक भागीदार आहे, भारत आणि अमेरिकेची मैत्री घनिष्ठ आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर ट्रम्प यांच्या भारताला दिलेल्या साथला मोदींकडूनही दाद देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही देश उज्ज्वल भविष्यासाठी काम करतील असं मोदी यांनी म्हटलेलं आहे। तर एकंदरीत जर पाहता गेल्या काही दिवसांमध्ये जे ताणलेले संबंध आहे दोन्ही देशांमध्ये, आता ते पुन्हा एकदा पूर्ण रुळावरती येताना पाहायला मिळत आहेत। मात्र ज्या पद्धतीने अमेरिकेने भारतावरती टॅरिफ लावलेला आहे आणि ते टॅरिफ कमी होतं का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण अमेरिकेचं म्हणणं दुग्धजन्य पदार्थ आणि शेती संदर्भातली जी आपण टॅरिफ लावलेलं असतं किंवा आयात शुल्क लावलेलं असतं ते कमी करण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे। भारताचं म्हणणं आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि अशा पद्धतीने जर फ्री ट्रेड केला तर भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल। मोदी यांनी देखील भारतीय शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या सगळ्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 100% टॅक्स लावण्याची घोषणा केली। अगोदर आता 50% लावला, याच्यानंतर 100% लावू असं देखील त्यांचे अधिकारी बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। शिवाजी, त्यामुळे आता ही जी सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीतून आता टॅरिफ कमी होणार का? भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारावर झालेला परिणाम हळूहळू कमी होणार का आणि व्यापार पुन्हा एकदा पूर्ववत होणार का? या सगळ्याकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।